आणखी काय काय धक्कादायक गोष्टी या प्रकरणातून समोर येतात पाहावं लागेल. मित्र हो, कॅप्टन ज्योतिषी भविष्य सांगण्याचा दावा करणारा तो अशोक खरात, भोंदू बाबा अशोक खरात, त्याच्या कारनाम्यांनी अख्खा महाराष्ट्र तर हादरलेला आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा, त्याचं रेकॉर्डिंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. एवढंच नव्हे तर त्यानं भोंदूगिरी करीत अनेकांची फसवणूक केल्याचं, कोट्यावधीची मालमत्ता जमवल्याचंही समोर आलेलं आहे. या प्रकरणामध्ये गेल्या आठवड्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे. एसआयटी कडून याचा सखोल तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे. बडे बडे राजकीय नेते आणि उच्च पदस्थ अधिकारी यांच्याशी या भोंदू बाबाचे संबंध आहेत. काहींचे फोटोही सार्वजनिक झालेले आहेत. या प्रकरणामध्ये रोज नवे नवे खुलासे होत आहेत, नवी नवी माहिती समोर येत आहेच. पण आता जी एक तपशील समोर आलेला आहे त्यामुळं अवघा महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलेला आहे. एका वृत्तवाहिनीनं ही माहिती दिल्यामुळं अवघ्या महाराष्ट्राचे डोळे अक्षरशः विस्फारलेले आहेत. या भोंदू बाबाच्या जाळ्यात अनेक महिला अडकलेल्या आहेत. मंत्री, अधिकारी, श्रीमंत महिला यांची या भोंदूकडे ये जा असायची. पण आता मात्र एका आमदारांची पत्नी या भोंदूची विशेष भक्त होती असं TV 9च्या बातमीत म्हटलेलं आहे. भोंदू अशोक खरात याचे कारनामे, संपत्तीचा तपशील याबाबत आता या तपास यंत्रणाकडून अगदी कसून माहिती गोळा केली जात आहे. याच दरम्यान नवी अपडेट समोर येताना दिसते. अशोक खरातच्या या विशेष भक्त परिवारामध्ये एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याची चर्चा आहे. अनेक राजकीय नेते, मंत्री, राजकारणी हे भोंदू बाबाच्या दरबारामध्ये हजेरी लावण्यासाठी जात होते. याचाच एक भाग म्हणून एका आमदारांची पत्नी आहे, तिचं नाव समोर येत आहे. ती सातत्यानं या भोंदू बाबाच्या संपर्कात होती. नाशिक मधल्या त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या कार्यालयामध्ये ती जात होती, अशी माहिती सुद्धा आता समोर येऊ लागलेली आहे. एवढ्यावरच हे थांबत नाही तर खरात याच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये देखील तिनं विधी केलेले होते अशी माहिती सुद्धा आता सांगितली जाऊ लागली आहे. या प्रचंड अशा खळबळजनक प्रकरणामध्ये अधिकृतरित्या अद्यापपर्यंत तरी कोणाचंही नाव जाहीर झालेलं नाही, पण तरी सुद्धा राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ माजलेली आहे. संबंधित आमदाराच्या पत्नीची भूमिका काय याची सुद्धा सध्या तपास सुरू आहे. या प्रकरणाभोवतीचे गूढ आणखी गडद झाल्याचं दिसत असून या तपासातून राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत जाळं पसरल्याचे संकेत सुद्धा मिळू लागलेले आहेत असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. भोंदू बाबाचं हे प्रकरण त्यापुढे नेमकं कोणाकोणाच्या घरापर्यंत जातं याची खरं तर आता उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे. आणखी काय काय धक्कादायक गोष्टी या प्रकरणातून समोर येतात पाहावं लागेल.